आप देख रहे हैं मास इंडिया न्यूज। यारी रोड के CWC स्कूल में मनाया अपना 41 एनुअल एथलेटिक मीट। CWC के एनुअल स्पोर्ट डे फंक्शन में बीजेपी नेता विनोद मिश्रा, बीजेपी उत्तर भारतीय समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पांडे और शिवसेना शाखा प्रमुख सतीश परब ने लगाई हाजिरी। CWC स्कूल के प्राचार्य अजय कौल सर के हाथों आए हुए अतिथि संजय पांडे और शाखा प्रमुख सतीश परब को ट्रॉफी फूल देकर सम्मानित किया गया। हर साल की तरह इस साल भी CWC स्कूल एनुअल स्पोर्ट डे फंक्शन में प्राइमरी और सेकेंडरी के बच्चों द्वारा खेलों में अपना हुनर और रुचि दिखाते हुए लोगों का ध्यान आकर्षित किया। पिछले 40 वर्षों से CWC स्कूल लगातार स्पोर्ट्स डे फंक्शन में अपना हुनर दिखाने वाले छात्रों को ट्रॉफी और प्रमाण पत्र देकर सम्मानित करते आया है। पिछले 40 सालों से लगातार एनुअल स्पोर्ट डे फंक्शन की सफलता के बारे में CWC स्कूलों के टीचरों से पूछे जाने पर टीचरों ने जवाब देते हुए कहा कि इन सब का श्रेय हमारे एक्टिविटी चेयरमैन प्रशांत काशिश सर और हमारे प्राचार्य अजय कौल सर को जाता है। आए हुए अतिथि और टीचर ने क्या कहा आप भी सुनिए। ज्युनियर KG प्रायमरी पासून विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात, महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात आणि आमचे विद्यार्थी हे युनिव्हर्सिटी लेवलला देशाच्या पातळीवर आणि काही विद्यार्थी फॉरेनला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा गेम्समध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे। आताच आमचा एक विद्यार्थी प्रतीक शिर्के हा आर्चरी याच्यामध्ये विद्यापीठातर्फे चंदीगडला जाऊन आलेला आहे। काही पहिलं वर्ष नाही आहे, आतापर्यंत 40 वेळा हे आयोजन केलेलं आहे। हे 41 वर्ष आहे आणि हे भव्य दिव्य कॉर्पोरेट टाईप प्रोफेशनल टाईप आयोजन केलेलं आहे। तर हे आयोजन श्री प्रशांत काशिश सर जे की आमचे ॲक्टिव्हिटी चेअरमन आहेत त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्या मागचा जो मेन प्रेरणा स्रोत आहे ते श्री माननीय अजय कौल सर आहेत। याच्यासाठी ज्या ज्या संस्था शाळा आहेत त्या शाळेच्या माध्यमातून जे इव्हेंट घेतले जातात आणि त्याच्यामध्ये जे जीव ओतून काम करणारे असतात, जसं समजा आज क्लारा कॉलेज आहे त्याच्यामध्ये अजय सर आहेत, त्याचप्रमाणे प्रशांत काशिश आहे जे मनापासून काम करून जी मेहनत घेतात आहेत आणि आज मुलांना ते प्रोत्साहन देतात आहे। असे प्रोत्साहन त्याने प्रत्येक शाळेने जर केलं तर मला नाही वाटत का आपला स्पर्धक किंवा आपला देश मागे राहील। नक्कीच आपल्या देशामध्ये लाखो असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही आहेत, त्यांच्याकडे खेळाची किट नसतील किंवा आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते पुढे जात नाही, पण त्यांच्या काय प्रतिभा नाहीत, चांगले खेळ करणारे आहेत। पण अशा खेळाडूंना जर गव्हर्नमेंट चांगल्या प्रकारे आर्थिक मदत केली तर खरोखरच लाखो लोक आणि जे विद्यार्थी आहेत आणि जे स्पर्धक आहेत ते चांगल्या प्रकारे येऊन आपलं योगदान देऊन एक भारताला नाव मोठं करण्याचं। मास इंडिया न्यूज से जुड़ने और अपने इलाके की तमाम छोटी बड़ी खबरों के लिए Facebook, YouTube, Twitter, Instagram पर फॉलो करें।